माजी खासदार राहुल शिवाजी माझ्याबरोबर, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। निवडणूक जवळ आहे आणि सगळे कामाला लागले आहेत। पक्षांमध्ये भेद सोडून महापौर कशा आणायचे, काय सांगाल? महापौर महायुतीचाच होणार आहे। 150पेक्षा जास्त नगरसेवक महायुतीचे निवडून येईल आणि मुंबईकरांनीच आता ही निवडणूक हातात घेतली आहे आणि मुंबईकरच आता मुंबईचा महापौर हा महायुतीचा ठरवणार आहे। त्यामुळे किती काही राजकीय परिस्थिती निर्माण झाली तरी मुंबईकर आता विचलित होणार नाही आणि मुंबईचा रंग पण बदलणार नाही। मुंबईचा जो महायुतीचा भगव्याचा रंग आहे तोच राहणार आहे आणि महायुतीचा सरकार येणार, महापौर येणार। याचं महत्त्वाचं कारण लोकांना माहिती आहे की केंद्रात महायुतीची सत्ता आहे, राज्यात महायुतीची सत्ता आहे आणि जर महानगरपालिकेत महायुतीची सत्ता आली तरच विकास होऊ शकतो, नाहीतर केंद्र आणि राज्य सरकारच्या राजकीय याच्यात कुठलाही विकास होऊ शकणार नाही। कारण जे विरोधक आहेत त्यांनी वारंवार केंद्र आणि राज्य सरकारवर आरोप केले, वोट चोरीचं सरकार हे केलं, घटनाबाह्याचं सरकार असे आरोप केले आणि तेच लोक आता त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये केंद्र आणि राज्य सरकारची मदत मागत आहेत आणि केंद्र आणि राज्य सरकारचे अधिकार आहेत ते त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये घेतलेले आहेत। त्यामुळे लोकांना कळलं आहे की जे त्यांच्या हातातच नाही आहे, जे त्यांचे अधिकारच नाही आहे, तर त्यांना मत कशाला द्यायचं आहे, म्हणून लोक महायुतीला मत करतात। भाजपचे लोक सांगत आहे की देवेंद्रजीचे सपना महापौर अपना, महापौर कोणाचे? देवेंद्रजीचं हेच स्वप्न आहे की महापौर महायुतीचाच असावा, त्यामुळे देवेंद्रजीचं सपना महापौर अपना आहे म्हणजे महायुतीचा अपना। इम्तियाज जलील सांगत आहे की बुरखावाला महापौर बसणार आहे, काय सांगाल? नाही, याचं उत्तर लोकच देतील। ह्यापूर्वीच सगळ्यांनी घोषणा केलेली आहे महायुतीने, मराठी माणूस महापौर असणार आहे आणि मुंबईचा महापौर हा मराठीच असणार आहे। त्यामुळे त्याच्यात काही कोणी किती बोललं तरी काही फरक पडणार नाही। अजितदादा 2 दिवसापूर्वी जे आहेत त्यांच्या वक्तव्य आला होता की भ्रष्टाचार कुठे कुठे वाढला आहे, त्याच्याबद्दल काय सांगाल आपण? आणि अजितदादांनी स्वतः एक निवडणूक लढत आहेत, नवाब मलिक त्याचं नेतृत्व करत आहे, त्याच्याबद्दल काय सांगाल? नाही, अजितदादा हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत, ते काय बोलले त्याच्याबद्दल मी काय बोलू शकत नाही आणि त्यांच्यावर ज्यांनी बोलले ती पार्टी आहे दुसरी, तर त्या पक्षाने त्यांच्यावर बोलले त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करायला पाहिजे आणि त्या अजितदादा हे अध्यक्ष असल्या कारण ते त्यांची भूमिका स्पष्ट करत आहेत। आम्ही तर थर्ड पार्टी आहे, तर आम्ही काय त्यात बोलणं योग्य ठरत नाही। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेले आहेत, त्याचा फटका किती बसणार आहे? नाही, कोणाला काही फटका बसणार नाही, कोणी एकत्र आलं तरी काही फरक पडणार नाही। कारण ही वारंवार मी सांगतो, ही काही भावकीची निवडणूक नाही आणि गावकीची पण निवडणूक आहे, ही मुंबईची निवडणूक आहे, मुंबईकरांची निवडणूक आहे आणि मुंबईकरांच्या भवितव्याची निवडणूक आहे। तर मुंबईकर ठरवणार, कोण दोन भाऊ ठरवणार नाही मुंबईचं भवितव्य, मुंबईकर स्वतःचं भवितव्य ठरवणार। 16 तारखेला निकाल येणार आहे, ह्या निकालाला कशा पाहताय? 60पेक्षा जास्त निवडून आले आहेत नगरसेवक, त्याच्याबद्दल कसं सांगता? लोकांचे वेगवेगळे मत आहे की जे नगरसेवक निवडून आले आहेत त्यांचा काय घोळ झाला म्हणून निवडून आले आहेत? नाही, ते विरोधक नेहमीच आरोप करतात, हा एक शुभ संकेत आहे। त्यामुळे विजय पक्का आहे, लोकांनी आता ठरवून दिलं आहे, बिनविरोध पण निवडून दिलेला आहे आणि आता निवडून मतदानाच्या माध्यमातून पण निवडून देणार आहे। महायुतीचा महापौर 16 तारखेला आपल्याला दिसणार आहे। महानगरपालिकामध्ये जे आहेत महापौर जे आहेत महानगरपालिकेमध्ये दिसणार आहे एकत्र। कारण शफीक शाह, आनंद पांडे, रिअल खबर, मुंबई।